ठाण्यातील भाजप आमदार निरंजन डावखरे यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे यंदाही गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहाने झाले। यावर्षीही त्यांनी इको फ्रेंडली देखावा साकारत पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचा संदेश दिला। दरवर्षीप्रमाणेच याही वेळी लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी ठाण्यातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। गणपती बाप्पाच्या दर्शनाचा आनंद घेताना आमदार डावखरे यांनी यावेळी विशेष आवाहन केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या स्वदेशी वापरा या संदेशाला अनुसरून डावखरे यांनी नागरिकांना मोठ्या प्रमाणात स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचे आवाहन दिले। स्वदेशी उत्पन्नाचा वापर केल्यास देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल आणि स्वावलंबी भारताच्या निर्मितीत प्रत्येक नागरिकाचा हातभार लागेल, असे त्यांनी नमूद केले। गणेशोत्सव हा भक्ती आणि संस्कृती यांचा संगम असून तो पर्यावरणपूरक पद्धतीने आणि स्वदेशी विचार आत्मसात करून साजरा करणे हीच खरी बाप्पाला अर्पण केलेली सेवा आहे, असा संदेश आमदार डावखरे यांनी यावेळी दिला। श्री गणरायाच्या दर्शनाला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रवीण दरेकर, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। श्री गणेशाची कृपादृष्टी सगळ्यांवर राहो। श्री गणेशाची कृपादृष्टी सगळ्यांवर राहो। श्री गणेशाच्या कृपेने ठाणे महापालिकेची कीर्ती कायम वृद्धिंगत हो, अशी प्रार्थना ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी केली। ठाणे महापालिका कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्तीचे पूजन आयुक्त राव आणि त्यांच्या पत्नी प्रियंका राव यांनी केले। राव यांचे सुपुत्र अंजनीय, भाचे अविनाश आणि अनुराग शाही हेही पूजेला उपस्थित होते। ठाणे महापालिका कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे 43वे वर्ष आहे। मंडळाचे अध्यक्ष असलेल्या महापालिका आयुक्त यांनी गणेशोत्सवाच्या सर्व ठाणेकरांना शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त मुख्यालय जीजी गोदेपुरे, उपायुक्त मीनल पालांडे, मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी, मंडळाचे सचिव PH पाटील, कार्यवाह RK पाटील आदी उपस्थित होते। बाप्पा कायमस्वरूपी आहे, त्यांचा प्राण इथे आहे आणि त्यांच्यामुळेच आम्ही ठाणे महानगरपालिकाचे सगळे जे अधिकारी, कर्मचारी, आपले कंत्राटी कर्मचारी बंधू आहेत, आपले सफाई कर्मचारी आहेत, ते अहोरात्र ठाणे महानगरपालिका क्षेत्रामधली जे 32 लाखपेक्षा जास्त जे लोकसंख्या आहे त्याची सेवा करत आहे। याच्या मागची प्रेरणा बाप्पाच आहे आणि त्यांची असीम कृपा आम्ही सगळ्यांवर नेहमी असते। मी आजचे गणेश चतुर्थीच्या निमित्ताने हीच प्रार्थना त्यांचे श्री चरणामध्ये पुन्हा एकदा करतो की महानगरपालिकाचे एक अधिकारी कर्मचारीवर त्यांनी त्यांची अखंड कृपा ठेवावी, तसेच आम्हाला त्यांनी ऊर्जा आणि शक्ती द्यावी लोकांची सेवा करण्यासाठी। ठाणे महानगरपालिका याचं नाव
देशभरामध्ये 1 नंबरवर आला पाहिजे, उंचवला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी मेहनत घेणे, कष्ट घेणे हे आवश्यक आहे. त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. तसेच या सिटीमध्ये जे राहणारे आपले नागरिक आहेत, बंधू बांधव आहेत, त्यांचे आयुष्याचे सगळे कष्ट, सगळे विघ्न बाप्पांनी दूर करावा आणि त्यांना सुद्धा एक नवीन चेतना, एक नवीन ऊर्जा, एक नवीन ताकद द्यावी. शुद्ध नागरिक होण्यासाठी या सिटीबद्दल त्यांचा जे ऋण आहे, दायित्व आहे, तो पूर्ण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये तयार व्हावी. आणि आम्हाला पुन्हा मी त्यांना विनंती करतो की आम्हाला त्यांनी एवढी ताकद द्यावी, आम्हाला एवढी क्षमता द्यावी की आम्ही अहोरात्र या सिटीची, या इथले नागरिकांची आम्ही सेवा करत राहू. सर्वांना इथे सगळे जे अधिकारी कर्मचारी आहेत, आमचे दोन्ही कर्तबगार अपर आयुक्त आहेत, गोदेपुरे साहेब आहेत, मिनल बलांडे आहेत, इतर सगळे अधिकारी कर्मचारी आहेत, त्यांचे वैयक्तिक आयुष्यात सुद्धा कुठल्याही प्रकारची विघ्न बाधा राहू नये या गोष्टीबद्दल मी मनापासून माझा शीश देवाचे चरणावर ठेवून प्रार्थना करतो. आणि इथे जेवढे आपले अधिकारी कर्मचारी आहेत, ज्यांनी हा सुंदर आयोजन केला आहे, त्यामध्ये हातभार लावला आहे, त्यांना खूप शुभेच्छा देतो. त्यांच्याबद्दल माझा ऋण आणि माझा आभार व्यक्त करतो. जय गणेश. गणेश उत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून यंदा गणेशोत्सवाला रील स्पर्धेच्या माध्यमातून देशविदेशात नवे आयाम मिळणार आहेत. यंदा प्रथमच महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागीसाठी 27 ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी आणि रील अपलोड करायचे आहेत. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणारी ही स्पर्धा राज्यातील महसूल विभागीय स्तर, राज्यस्तर आणि महाराष्ट्राबाहेर व भारताबाहेरील खुला गट अशा 3 गटात होईल. रीलसाठी पर्यावरण संवर्धन, स्वदेशी गडकिल्ले संस्कृती, ऑपरेशन सिंदूर या थीम मध्यवर्ती ठेवून 30 सेकंद ते 60 सेकंदापर्यंत रील बनवणे अपेक्षित आहे. महसूल विभागीय स्तरावरील विजेत्या स्पर्धकाला प्रथम पारितोषिक म्हणून 25,000 रुपये, द्वितीय पारितोषिक रुपये 15,000, तृतीय पारितोषिक 10,000, उत्तेजनार्थ विजेत्यास 5,000 अशा स्वरूपात पारितोषिक दिले जातील. या स्पर्धेतील राज्य स्तरावरील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास 1,00,000 रुपये, द्वितीय पारितोषिक म्हणून 75,000 रुपये, तृतीय पारितोषिक म्हणून 50,000 रुपये, उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून 25,000 रुपये देण्यात येतील. तर महाराष्ट्र व भारताबाहेरील विजेत्या गटातील स्पर्धकाला प्रथम क्रमांकाचे 1,00,000 रुपये बक्षीस, द्वितीय क्रमांकासाठी 75,000 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 50,000 रुपये, उत्तेजनार्थ म्हणून 25,000 रुपये देण्यात येतील. स्पर्धेची नोंदणीकरिता गुगल फॉर्म तयार करण्यात आला असून filmcitymumbai.org या संकेतस्थळावर तसेच महामंडळाच्या सोशल मीडिया हँडल्सवर उपलब्ध आहे असे दादासाहेब फाळके चित्रनगरीकडून कळवण्यात आले आहे. ठाणे महापालिका व रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सिटीतर्फे गरजू महिला आणि तृतीयपंथीय यांना ई-रिक्षाचे वाटप. गरजू महिला आणि तृतीयपंथीय व्यक्ती यांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी ठाणे महापालिका व रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सिटी यांच्या वतीने प्रतिनिधी स्वरूपात 2 ई-रिक्षांचे वाटप महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले. या कार्यक्रमास महापालिका आयुक्त सौरभराव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त अनघा कदम, रोटरी डिस्ट्रिक्ट 3142 चे माजी गव्हर्नर दिनेश मेहता, रोटरी लेक सिटीच्या अध्यक्षा दीपाली महिंद्रा, रोटेरियन अनिरुद्ध आदी उपस्थित होते. ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिका, रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सिटी, एटॉस कंपनी व समर्थ भारत व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याच अंतर्गत रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सिटीतर्फे गरजू आणि स्वयंरोजगाराची इच्छा असलेल्या महिला तसेच तृतीयपंथीय यांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी ई-रिक्षा, विजेवर चालणारी रिक्षाचे वाटप करण्यात आले. आतापर्यंत एकूण 15 ई-रिक्षांचे वाटप करण्यात आले आहे. त्यापैकी 4 ई-रिक्षा तृतीयपंथीयांना देण्यात आल्या आहेत. महापालिका आयुक्त सौरभराव यांनी या रिक्षा चालकांना शुभेच्छा दिल्या.